न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय बातमी आणि बरंच काही। सुरुवातीला एक मोठी आणि महत्त्वाची बातमी। एसआरएच्या संदर्भात सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलाय। झोपडी निष्कासित झाल्यानंतर विकता येणार नाही असं स्पष्टपणे आता सरकारच्याकडनं जाहीर करण्यात आलंय। रिकामी केल्यानंतर म्हणजे विकासासाठी आपलं राहती जागा रिकामी केल्यानंतर 3 वर्ष विकता येणार नाही असं म्हटलंय गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी। लाखो झोपडपट्टीधारकांना त्यामुळे फायदा होऊ शकतो। सशुल्क घर घेण्यासाठी 2.5 लाखांचा दर निश्चित करण्यात आलाय। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। उदय, ही बातमी काय आहे, सविस्तर सांग। राज्य सरकारचा खरं तर खूप मोठा निर्णय आहे आणि लाखो मुंबईकरांसाठी खूप मोठा दिलासा। मुंबई शहराची लोकसंख्या जवळपास 1.25 कोटीच्या आसपास आहे। त्यापैकी 65 लाखाहून अधिक नागरिक हे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात। जवळपास 15 ते 20 लाखांच्या आसपास मुंबईमध्ये फक्त झोपड्यांची संख्या आहे। एवढ्या मोठ्या झोपड्या मुंबईमध्ये आहेत, एवढे मोठे नागरिक जे आहेत मुंबईत, म्हणजे जवळपास अर्ध्याहून अधिक मुंबईकर जे आहेत ते झोपडपट्टीधारक आहेत। या सर्व झोपडपट्टीधारकांना राज्य सरकारचा खूप मोठा दिलासा जो आहे तो मिळालेला आहे। कारण झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प जो आहे तो मुंबईमध्ये याआधीच सुरू आहे, काम सुरू आहे त्या संदर्भात। मात्र त्याचे दर जे आहेत ते वेगवेगळे आहेत। दक्षिण मुंबईत जर एसआरए प्रकल्पाअंतर्गत जर कोणी घर घेतलं त्याचा एक दर आहे, म्हणजे सर्वाधिक चढा दर जर कुठे असेल तो दक्षिण मुंबईमध्ये, त्यानंतर पश्चिम उपनगरामध्ये आहे, त्यानंतर पूर्व उपनगरामध्ये आहेत असे दर। मात्र आता संपूर्ण मुंबईमध्ये एसआरए अंतर्गत जेवढे घर येणार त्या सर्व घरांची किंमत एकच ठरवण्यात आलेली आहे आणि ती ठरवण्यात आलेली आहे फक्त 2.5 लाख रुपये। सर्वसामान्य गरीब नागरिकांसाठी एक खूप मोठा दिलासा मानता येईल। कारण आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका देखील तोंडावर आहेत, त्यामुळे कदाचित हा निवडणूक अजेंड्याचा एखादा निर्णय असू शकतो असा देखील आरोप आता विरोधक करू शकतात। हा निवडणूक निर्णय आहे का असं देखील म्हणता येईल याला, परंतु सर्वसामान्य नागरिकांसाठी एक खूप मोठा दिलासा देणारा हा निर्णय एवढं मात्र निश्चित आहे। मात्र त्यासाठी जे आवश्यक निकष आहेत ते राज्य सरकारने याआधीच जाहीर केलेले आहेत। जे झोपडपट्टी धारक आहेत, जे ऑलरेडी रजिस्टर झालेले आहेत, त्यांचा एसआरए प्रकल्प जो आहे ते काम सुरू आहे, म्हणजे ते बांधकाम निर्माणाधीन आहेत, अशा ठिकाणी त्यांना फक्त 2.5 लाखांमध्ये घर उपलब्ध होणार आहे। मग तो एसआरए प्रकल्प नरिमन पॉइंट आणखीन एक विषय असा आहे की निष्कासित केल्यानंतर म्हणजे विकासाकरता हस्तांतरित केलं घर की तुम्हाला ते विकता येऊ शकतं, हा निर्णय नेमका काय आहे? यामुळे कसा फायदा होईल झोपडपट्टीधारकांचा? दिलासा कारण याआधी तो नियम होता त्यानुसार जवळपास 5 ते 10 वर्षांचा नियम होता की 5 ते 10 वर्षांनंतर तुम्हाला एसआरए अंतर्गत जे काय घर मिळालं असेल ते तुम्हाला विकता येत नाही। मात्र आता तो कालावधी जो आहे तो कमी करण्यात आलेला आहे, तो फक्त आता 3 वर्षांचा ठेवण्यात आलेला आहे। 3 वर्षानंतर जो घर मालक असेल तो आपलं घर जे आहे ते विकू शकणार असणार आहे। त्यामुळे त्यांना देखील एक मोठा दिलासा आहे। म्हणजे जे झोपडपट्टीधारक आहेत जे 2.5 लाखामध्ये घर घेत असतील त्या घर मालक झाल्यानंतर पुढील 3 वर्षानंतर त्यांना त्यांचं राहतं घर जे आहे ते विकण्याचा अधिकार देखील त्यांना देण्यात आलेला आहे। त्यामुळे दोन्ही बाजूंकडून सर्वसामान्य जे गरीब नागरिक आहेत त्यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे। अर्ध्याहून अधिक मुंबईकर जे झोपडपट्ट्यांमध्ये राहतात त्यांच्यासाठी एक अत्यंत मोठा दिलासा आणि एक आनंदाची बातमी असं आपण म्हणू शकतो। बर उदय, हा निर्णय नेमका कुठे झालाय? म्हणजे कालच्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय झाला आणि त्याचा GR निघाला त्याची माहिती मंत्र्यांनी दिली किंवा आज या संदर्भात काही नव्यानं बैठक झाली होती? गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये आज एक महत्त्वाची बैठक झालेली आहे। झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गतले सर्व वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते आणि त्यांच्या अखत्यारीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे। हा निर्णय झाल्यानंतर त्याचा संपूर्ण अहवाल जो आहे मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवण्यात आलेला आहे। उदय, मी तुला थोडंसं थांबवतो। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आपल्यासोबत जोडले गेलेत। मुनगंटीवारजी, तुम्ही कसं पाहता या निर्णयाकडे? नाही, शेवटी हा निर्णय घेण्याची कारणं काय हे तपासलं पाहिजे। आपण 5 वर्षाचं बंधन यासाठी ठेवलं होतं की मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्यानंतर एसआरएच्या माध्यमातून जेव्हा आपण त्या ठिकाणी झोपडी मुक्त मुंबई हे स्वप्न आणि संकल्प होता की या महानगरामध्ये झोपडी मुक्त व्हावी। याचा अर्थ काय तर झोपड्यांमध्ये अतिशय वाईट अवस्थेत असणाऱ्या लोकांना स्वतःच्या हक्काचं घर द्यावं, त्याची रोजीरोटी इथं आहे। तर अन्न वस्त्र निवारा या 3 मूलभूत गरजा पूर्ण व्हावा, यापैकी निवारा एक गरज।
हो. आता 2.5 वर्षांनी विकण्याची अनुमती का दिली गेली किंवा 3 2.5 वर्षांनी. लक्ष हो. रुपये ही किंमत का ठेवण्यात आली याचं कारण ते एकदा बघितलं पाहिजे. पण कोणताही निर्णय करताना त्यातून अतिक्रमण करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळणार नाही किंवा आवश्यक त्या लोकांना जी घराची आवश्यकता किंवा गरज आहे ती गरज पूर्ण व्हावी या दृष्टीने अतिशय सायंटिफिक अभ्यास करून याचे निर्णय घेतले गेले पाहिजे. कोणत्याही अभ्यासा न करता घेतलेले निर्णय हे मुंबईला पुन्हा एकदा बकाल मध्ये निर्णय कारणीभूत ठरू शकतात. आता एकदा त्यांनी घेतलेला निर्णय त्याच्या मागचं तर्कशास्त्र त्याच्या मागे त्यांची भूमिका काय भावना काय हे समजून घ्यावी लागेल. अन्यथा समजा त्याला दिलेलं घर तो कोणाला तरी विकायचा मग त्यातून 10 घरं एकत्र करून एखाद्यानी त्या 10 घरांचं एकत्रित करून तर याच्या संदर्भात काही नियम कायदे तरतुदी हे बघायला लागतील. बर सुधीर भाऊ धन्यवाद. तुम्ही न्यूज 18 लोकमतशी बोललात त्याबद्दल. याबद्दल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काय म्हटले पाहूया. त्या समितीने ठरवलं, मग मी त्याचा अध्यक्ष होतो, कारण का विधानसभेमध्ये मी गृहनिर्माण विभागातर्फे त्याचं आश्वासन दिलेलं होतं की ह्याच्यानंतर त्याची झोपडी निष्कासित झाली की त्यानंतर 3 वर्षात त्याला ते विकता येईल. कारण का ते तोपर्यंत त्याचं ॲनेक्शनमध्ये नाव आलेलं असतं, त्याच्या नावावर होणार खोली हे निश्चित झालेलं असतं. त्याच्यामुळे त्याला ते 3 वर्षात विकता येईल.